नमस्कार फ्रॉम स्कॉटलंड. मी साक्षी आणि मी यूकेला मास्टर्स करायला आले होते. सो सकाळचे वाजलेले आहेत 9 आणि मी सकाळी लवकर उठून आवरून घेतलं होतं कारण माझी बिझनेस ट्रिप होती टेलफोर्ड म्हणजेच इंग्लंडला. सो थॉट ऑफ टेकिंग यू ऑल अलोंग विथ मी ऑन दिस ब्युटिफुल जर्नी. एनिवे दिस वॉज माय व्हेरी फर्स्ट टाईम व्हिजिटिंग इंग्लंड आफ्टर 2 इयर्स इन यूके. आणि ह्याच्या आधी मला जायचा कधी चान्स आलाच नाही आणि मी खूप वेळा प्लॅन सुद्धा केला, पण खूप वेळा कॅन्सल सुद्धा झाला. पण ऑफिसच्या कामामुळे मला जायला तरी भेटलं फॉर द व्हेरी फर्स्ट टाईम. आणि ॲज धिस वॉज अ बिझनेस ट्रिप, माझी ट्रेन तिकीट्स, फूड, हॉटेल सगळं काही कंपनीने कव्हर केलं होतं. असं काही असलं की ट्रॅव्हल करायला अजूनच जास्त मज्जा येते. तसं तर माझी ट्रेन ग्लासगो सेंट्रलवरून होती आणि टोटल जर्नी वॉज ऑलमोस्ट 5.5 तासाचा होता. फर्स्ट टाईम इतकं लाँग जर्नी होती. थोडीशी थकवणारी पण होती, पण खूप छान होती. कॉफी घेऊन आम्ही निघालो शार्प 10:30 वाजता. बाहेरचं नेचर इतकं सुंदर होतं की माझी झोपच उडाली. ग्रीन फील्ड्स, क्लाउडी स्काय, स्मॉल विलेजेस, एव्हरीथिंग लुक्ड स्ट्रेट आउट ऑफ अ मूव्ही. आणि इकडच्या ट्रेन्स फ्लाइटपेक्षा कमी नाहीये. खूप क्लीन, वेल मेंटेन आणि आत छोटं कॅफे, क्लीन वॉशरूम्स, कम्फर्टेबल सीट्स. लाँग जर्नी पण एफर्टलेस वाटते. सो मला खरं तर 2 ते 3 ट्रेन्स चेंज करायच्या होत्या, पण सगळ्या कनेक्टिंग ट्रेन्स 10 मिनिट्समध्ये होत्या. सो इट फेल्ट व्हेरी स्मूथ. थोडीफार ऑफिसची कामं केली आणि हॉनेस्टली सांगायचं तर त्या क्षणी मला खूप छान वाटत होतं. कारण हे बिझनेस ट्रिप्स, मीटिंग्स, कॉर्पोरेट लाईफ हे सगळं ऐकलं की खूप मोठं वाटतं. अँड आय ऑल्वेज मॅनिफेस्टेड दिस लाईफ आणि आज ते मी जगते ते पाहून मला खूप छान वाटतंय. एनिवे फायनली टेलफोर्ड सेंटरला पोहोचलो. स्टेशनवरून फक्त 3 ते 4 मिनिट्सच वॉक होती हॉटेलपर्यंत. चेक इन केलं, रूममध्ये गेले, फ्रेशन अप झाले, थोडा आराम केला आणि राहिलेलं काम सुद्धा कंप्लीट केलं. आणि बेस्ट पार्ट ऑफ द डे म्हणजे त्या रात्री मी इंडियाची तिकीट सुद्धा बुक केली. सो मी लवकरच इंडियाला जाते. सो सी यू टुमॉरो इन माय ऑफिस व्लॉग. बाय.